मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठ्यांच्या आरक्षणासाठी रणशिंग फुंकलेत। आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत। 30 मे रोजी ते या उपोषणाला सुरुवात करणार आहेत आणि आज त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये एक बैठक बोलावली होती आणि या बैठकीमध्ये त्यांनी त्यांच्या काही मागण्या सरकार पुढे मांडल्या आहेत। आता या मागण्या कोणत्या आहेत सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर जसं की आपल्याला माहिती आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून तापतोय। 2023 ते 24 मध्ये जरांगेंच्या आंदोलनानंतर सरकारने काही मागण्या मान्यही केल्या होत्या। हैदराबाद गॅझेट लागू करणं, सगळी सोयऱ्यांचा मुद्दा, गुन्हे मागे घेणं इत्यादी। पुढे सप्टेंबर 2025 मध्ये मुंबई आझाद मैदानावर उपोषणानंतरही काही GR काढण्यात आले, पण अंमलबजावणीतील विलंब, कुणबी प्रमाणपत्र वाटपातील अडचणी आणि ओबीसी आरक्षणातील जागा यामुळे असंतोष आणखीनच वाढला, ज्यावर जरांगे यांचा दावा आहे की 58 लाख नोंदी निघाल्या तरी सरकार जळतंय आणि समाजाला मोठं होऊ देत नाहीये। जून मध्ये ऍडमिशन सुरू होणार असल्याने तातडीने तोडगा काढावा असा त्यांचा आग्रह आहे आणि याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे 30 मे रोजी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत आणि आज त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये त्यांनी त्यांच्या काही मागण्या सरकार पुढे मांडल्या आहेत। त्या 5 मागण्या कोणत्या ते मी तुम्हाला आता सांगते। तर पहिली मागणी आहे ती म्हणजे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत। मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावं अशी त्यांची मागणी आहे। पुढे हैदराबाद गॅझेटचा निर्णय पूर्णपणे लागू करा, म्हणजेच मराठा समाजाच्या ऐतिहासिक नोंदी तपासून कुणबी प्रमाणपत्र देण्याचा हैदराबाद गॅझेटचा निर्णय पूर्णपणे अंमलात आणा आणि थांबलेलं वाटप 29 तारखेच्या आत पूर्ण करा। पुढे तिसरी मागणी आहे ती म्हणजे सगळे सोयरे अध्यादेशासंदर्भात। मराठा बांधवांच्या रक्ताच्या नात्यातील आणि विवाहाच्या नोंदी असलेल्या नातेवाईकांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश GR लागू करा। सातारा, कोल्हापूर, पुणे, औंध, मिरज संस्थांचा प्रलंबित GR 1994 नुसार काढा अशी त्यांची मागणी आहे। त्याचबरोबर मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या। खरं तर हीच ती चौथी मागणी आहे जिचं प्रत्येक वेळी आश्वासन मिळतं पण अंमलबजावणी काही होत नाही। पुढे आणि शेवटची मागणी आहे ती म्हणजे आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबाला महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढावा। दरम्यान जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की 30 मे रोजी सर्व मराठ्यांनी आंतरवली सराटीमध्ये यायचंय। सगळ्यांनी वाऱ्यासारखं धावून यायचंय आणि शांततेत आंदोलन होणार आहे, याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये। ते पुढे म्हणालेत की आपण 2.5 ते 3 वर्षांपासून लढत आहोत। समाजाच्या पदरात काय पडलं? जून महिन्यात प्रवेश आहेत, 58 लाख नोंदी निघाल्यात, पण सरकार जळतंय। मराठा समाजाला मोठं होऊ द्यायचं नाहीये, ही सरकारची भूमिका आहे। त्यांनी एक थेट प्रश्नही यावेळी विचारला, तो म्हणजे भाजप मधल्या मराठ्यांच्या लेकी बाळींना आरक्षण लागणार नाही का? एकंदरीतच मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले असून ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीवर ते ठाम आहेत। यामुळे सरकारवरील राजकीय दबाव वाढलाय आणि त्यातच 30 मेची तारीख हळूहळू जवळ येते। त्यामुळे सरकार या मागण्या मान्य करेल का हे पाहण्यासाठी महाराष्ट्राचे डोळे आता आंतरवली सराटीकडे लागले। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।